एम्प्लॉई वाईज तुम्हाला सॅलरी रिकन्सिलिएशन वर्षभराचं करायचं आहे. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही इन्क्लूड करणार आहात. त्या एम्प्लॉईचं नाव, त्याला मिळालेला बेसिक पगार, तुम्ही त्यांना काही इन्सेंटिव्ह देत असाल किंवा ॲडिशनल काही कन्व्हेन्स किंवा हे पे करत असाल तेही त्याच्यात आलं पाहिजे. त्याच्यातली डिडक्शन्स आली पाहिजेत. प्रोफेशन टॅक्स, ESI, PF, इतर काही डिडक्शन्स, त्यांनी घेतलेले ॲडव्हान्सेस, हे सगळं तुम्ही वजा करताय. TDS डिडक्ट करताय आणि फायनली पेमेंट इन हँड असा एक शेवटचा कॉलम असतो. सो प्रत्येक एम्प्लॉईचा जो पेमेंट इन हँड शेवटचा आहे त्याप्रमाणे तुम्ही पेमेंट केलेलं आहे का त्यांना, असं एक चार्ट प्रत्येक एम्प्लॉईच्या बाबतीतला तुम्हाला बनवून ठेवायचा आहे. तो तुम्ही केलाय का? याच्याने काय होणार आहे की बऱ्याच वेळा TDS कॅल्क्युलेशन करताना चुकू शकतं. तर एकदा तुम्ही एका एम्प्लॉईचं असं एक शीट मांडलं 12ही महिन्यांचं की तुम्हाला TDS आपण बरोबर कट केलाय का नाही तेही कळू शकतं. सो ह्या सॅलरी स्टेटमेंटचा उपयोग बऱ्याच मार्गाने होणार आहे की PF रिकन्सिलिएशन करताना, प्रोफेशन टॅक्सचं रिकन्सिलिएशन करताना ह्या एका सॅलरी शीटचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. सो ते रिकन्सिलिएशन स्टेटमेंट जरूर बनवा.